नमस्कार, नो द नेशन में आपका स्वागत है और मैं हूं गरिमा। कर्नाटक इलेक्शन बहुत नज़दीक हैं और हम आए हैं कवर करने के लिए लिंगायत समुदाय को, क्योंकि 50 सीटों का फैसला लिंगायत समुदाय करता है। करीबन 17% वोट जो है उससे लिंगायत समुदाय से आता है। सरकार बनाना पूरे अच्छे से इनके हाथ में होता है, क्योंकि किंग मेकर कहे जाते हैं। तो कर्नाटक के चामराजनगर के मैं बागली गांव में आई हूं और वहां पे बात करेंगे लोगों से कि कैसा सोचती है वो सरकार के बारे में। क्या ये प्रेजेंट गवर्नमेंट उनको पसंद है? क्या वो सरकार बदलेंगे? तो क्या होगा चुनावी समीकरण? जनता किसे चाहती है? क्या 38 साल का रिकॉर्ड वापस से टूटेगा? क्या भाजपा दोबारा से कर्नाटक में अपनी सरकार बनाएगी? आइए बागली गांव चलते हैं। कर्नाटक चुनावों के किंग मेकर हैं लिंगायत कम्युनिटी। कर्नाटक की लगभग 50 सीटों के भाग्य का फैसला लिंगायत कम्युनिटी के वोट से होता है। तकरीबन 17% आबादी के साथ लिंगायत सरकार बनाने में सबसे बड़ी भूमिका अदा करते हैं। कर्नाटक में अब तक सबसे ज्यादा मुख्यमंत्री लिंगायत समाज से ही हुए हैं। बीजेपी के पूर्व मुख्यमंत्री येडियुरप्पा और अब के मुख्यमंत्री बसवराज बोम्माई भी इसी समाज से आते हैं। केंद्र में मोदी सरकार और राज्य में बसवराज सरकार ने मिलकर लिंगायत समाज को दिया जाने वाला आरक्षण 2% बढ़ाया है। कर्नाटक के विकास के साथ साथ इसका सामाजिक ताना बाना बना रहे, इसके लिए बीजेपी सरकार प्रयास कर रही है। हालांकि कांग्रेस लगातार फूट डालो की नीति पर काम कर रही है और बीजेपी के असंतुष्ट लिंगायत नेताओं को अपने साथ मिलाकर उन्हें लगता है कि वो चुनाव में बढ़त हासिल कर लेगी। लेकिन जो बात कांग्रेस को नहीं समझ पाई है वो है लिंगायत समाज की आस्था। इनकी आस्था है यहाँ के मठों और उनके गुरुओं में। कर्नाटक में लिंगायत समाज के करीब 500 मठ हैं और जिस तरह से यहाँ बीजेपी ने काम किया है, ज्यादातर मठ बीजेपी के साथ हैं। लिंगायत समुदाय हमेशा से रिजर्वेशन की बात करता था, मांग करता था, लेकिन अभी तक किसी और सरकार की हिम्मत नहीं हुई कि मुस्लिम रिजर्वेशन को निकाल के उसको लिंगायत को देने की और वोक्कलिगा को देने की। तो जो 4% मुस्लिम रिजर्वेशन था, 2% वोक्कलिगा और 2% लिंगायत को मिला है। आपका 5% से 7% रिजर्वेशन हो गया है, उससे आप कितना खुश हैं? ಈಗ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಇವರು ಎಂತ ಗೌಡಾಸ್ಗೆ 2% ಮತ್ತು ಲಿಂಗಾಯಸ್ಗೆ 2% ಕೊಟ್ಟೋದು ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿದೆ. ಬಟ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಗೆದ್ದರು ಬಂದು ಮತ್ತೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚುವರಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಇನ್ನೂ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. जगदीश शेट्टर के कांग्रेस में जाने से कोई खास फर्क पड़ेगा या फिर बोम्माई का या और येडियुरप्पा का पाला ज़्यादा भारी रहेगा? ಜಗದೀಶ್ ಶೆಟ್ಟರ್ ಅವರು ಬಿಜೆಪಿಯಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಹೋಗಿರೋದ್ರಿಂದ ಯಾವುದೇ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಇಲ್ಲ ಬಿಜೆಪಿಗೆ. ಇನ್ನೂ ಪ್ರಬಲವಾಗ್ತದೆ ಬಿಜೆಪಿ. ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿನೇ ಪ್ರಬಲ, ಇಲ್ಲಿಂದ ಸೆಂಟ್ರಲ್ಲೂ ಮೋದಿ ಅವ್ರದ್ದೇ ಪ್ರಬಲ ಅಂತ ಹೇಳಿ. नो डैमेज। कर्नाटक में मोदी गवर्नमेंट आना कितना ज़रूरी है? मतलब बीजेपी का आना कितना ज़रूरी है कर्नाटक में? ಮೇಡಮ್, ಮೋದಿ ಅವರು ಡೆಲ್ಲಿಲೇ ಇರಲಿ, ಅವ್ರು ಎಲ್ಲೇ ಇರಲಿ, ವರ್ಷಕ್ಕೊಂದು ಸಾರಿ ಚಾಮರಾಜನಗರಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಕೊಳ್ಳೇಗಾಲ ಯಾವ್ದಾದ್ರು ವಿಸಿಟಿಗೆ ಬಂದೇ ಬರ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿಗಳನ್ನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೇ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅದರಂತೂ ಹೇಳೋ ಮಾತೇ ಇಲ್ಲ. ಆದ ಕಾರಣದಿಂದ ನಾವು ಬಿಜೆಪಿ ಅಂತ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಬಿಟ್ಕೊಡಲ್ಲ, ಬಿಜೆಪಿನೇ ತರೋದು. बीजेपी, जेडीएस, कांग्रेस, पावरफुल कौन है तीनों में से? ಪವರ್ಫುಲ್ ಇರೋದು ಮೇಡಮ್ ಬಿಜೆಪಿ. क्यों? वाई? ಕ್ಯೂ ಅಂದರೆ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸೌಲಭ್ಯ ಬರ್ತಾ ಇರೋದು ರೈತನಿಗೆ. ಇವಾಗ ಆಗ ಇದ್ದದೆಲ್ಲ ಬರೀ ಭ್ರಷ್ಟ ಸರ್ಕಾರವೇ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ, ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ, ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಎಲ್ಲ ಭ್ರಷ್ಟ್ರಿ. ಯಾರಿಲ್ಲ ಅವರು ಜೈಲಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ಇದ್ದಾರೆ ಜೈಲಿ, ಎಲ್ಲ ಬೇಲ್ ಮೇಲೆ ತಿರುಗಾಡ್ತಾ ಇರೋದು. ನಾವು ಬಿಜೆಪಿ ಬಿಟ್ಟು ಮುಂದಕ್ಕೆ ನುಗ್ಗೋದು ಇಲ್ಲ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇರೋ ತನಕ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಿಲ್ಲೇ ಹೋದ್ರು ಅದೇ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಾವು ಅಭಿವೃದ್ಧಿಯಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾವುದೇ ತರದಲ್ಲೂ ಬದಲಾವಣೆ ಇಲ್ಲ, ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷನೇ. क्या लगता है अगर दोबारा से कांग्रेस आएगी तो आपका जो वोट परसेंटेज है, लगता है क्या वापस मुस्लिम्स पे जा सकता है रिजर्वेशन? आपको जो रिजर्वेशन 2% एक्स्ट्रा मिला है मुस्लिम्स का लेके, कांग्रेस आने के बाद क्या वो वापस जा सकता है? क्या लगता है आपको? ಈ ಏನೇ ಆದರೂ ಈ ಮೀಸಲಾತಿ 2% ಬಂದಿದೆ ನಮಗೆ. ಇದು ಮತ್ತೆ ಏನಾದ್ರು ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವ್ರು ಗೆದ್ದರೆ, ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಬಂದರೆ ಅದು ಮುಸ್ಲಿಮ್ನವ್ರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ನಮಗೆ ಕೊಟ್ಟರೆ 2% ಕೂಡ ಅವ್ರು ವಾಪಸ್ ಕಿತ್ಕೊಬಿಡ್ತಾರೆ. ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಒಳಗಾಗ್ತೀವಿ. ಅದರಿಂದ ಏನೇ ಆದರೂ ನಾವು ಬಿ ಜೆ ಪಿನೇ ಮುಂತರ್ತೀವಿ. ಆದರೆ ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಮೀಸಲಾತಿ, ಇನ್ನೂ 2% ಮೀಸಲಾತಿನ ಬಿ ಜೆ ಪಿಯವರಿಂದ ಮುಂದುವರಿಸ್ಕೊತೀವಿ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಬರುತ್ತೆ. ಆದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವ್ರು ಬಂದುಬಿಟ್ರೆ ಮುಸ್ಲಿಮರು ಅವ್ರ ಫೇವ್ರೇಟ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ, ನಮಗೇನು ಅನುಕೂಲ ಆಗಲ್ಲ. ಇರೋದೆಲ್ಲ ಹಾಳಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಈ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಒಳಗಾಗ್ತೀವಿ. नरेंद्र मोदी को कितना पसंद करते हैं आप? ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿ ಗ್ರಾಮ
ಪ್ರತಿಯೊಂದು ಖಾತೆದಾರರು ಇವತ್ತು ರೈತ ಪ್ರಾಣ ಬಿಟ್ಕೊಂಡು ಅದೇ ದುಡಿಮೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಕಳ್ಕೊತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ವರ್ಷಕ್ಕೆ 12,000 ರೂಪಾಯಿ ಬರ್ತದೆ ಒಬ್ಬ ಖಾತೆದಾರನಿಗೆ. BJP ಸರ್ಕಾರ ಇನ್ನೂ 20 ವರ್ಷ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ BJP ಮಂತ್ರಿವೇ ಇರಬೇಕು, BJPನೇ ಮೋದಿನೇ ಇರಬೇಕು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಆಗಲಿ, ಯಡಿಯೂರಪ್ಪಾಜಿನೇ ಆಗಲಿ, ವಿಜೇಂದ್ರನೇ ಆಗಲಿ, ಯಾರೇ ಇದ್ರೂ ಮಾಮೂಲಿ BJPನೇ ಬರೋದು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪಾಜಿಯವರ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇತ್ತು, ಮತ್ತು ಇವಾಗ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರ CM ಇದ್ದರು. ಇವಾಗ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ತುಂಬ ಹಳ್ಳಿಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿದೆ. ರೋಡು, ಆಮೇಲೆ JJM ಜಲ್ ಜೀವನ್ ಮಿಷನ್, ಪ್ರತಿ ಮನೆಗೆ ಕುಡಿಯೋ ನೀರು, ರೈತರಿಗೆ PM ಕಿಸಾನ್ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಇದು ಬಂದಿದೆ. ವಿಧವಾ ವೇತನಗಳು ಎಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ತುಂಬ ಅನುಕೂಲ ಇದೆ ಎಲ್ಲರೂ. सेंटर में मोदी गवर्नमेंट है, ಓಕೆ. स्टेट में कौन सी गवर्नमेंट आनी चाहिए? विच गवर्नमेंट? BJP क्यों? बाय? ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, तो ಅಭಿವೃದ್ಧಿ ಚೆನ್ನಾಗಾಗ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಸ್ಟೇಟ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಇರೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಲಿಂಗಾಯತ್ಗೆ ಬಲ ಜಾಸ್ತಿ, ಬೆಂಬಲ. ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಂತಂತಂದರೆ ಗೌಡಾಸೋ ಕುರುಬಾಸೋ ಮೆಜಾರಿಟಿ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ತದೆ. ಹಂಗೇನೆ ಸ್ವಲ್ಪ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ BJP ಬಂದರೆ ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತ್ಗೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ನೊಂದು 2% ಜಾಸ್ತಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೊಟ್ಟರೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ ಬಡವ್ರಿಗೆ, ಸಾಮಾನ್ಯ ನಮ್ಮಂಥವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ. ಸಾಮಾನ್ಯ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತರಲ್ಲೂ ಬಡವ್ರು ಇರ್ತಾರೆ, ಬಟ್ SC ST ಗೌಡಾಸು ಅಂತಲೇ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಅಂತಲೇ ಬಡವರಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಲಿಂಗಾಯತ್ಸೆಲ್ಲ ಬಡವರಿಲ್ವಾ? ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಕೊಡ್ಬೇಕು ನಮಗೆ. तो ये थे लिंगायत समुदाय से लोग और इनका डिसीजन कि ये क्यों पसंद करते हैं BJP को. इनका कहना था कि भाजपा ने काम किया है, और जो कांग्रेस रिजर्वेशन वाली बात करती है, जो उन्होंने धर्म के नाम पर रिजर्वेशन दिया जो कि कहीं से वाजिब नहीं था, और लिंगायत समुदाय को जो 7% रिजर्वेशन मिला है उससे ये काफ़ी खुश हैं, सरकार के काम से काफ़ी खुश हैं. मोदी मैजिक यहाँ पे चल रहा है, इसीलिए ये चाहते हैं कि इस बार दोबारा से रिपीट हो BJP सरकार. ये चाहते हैं कि 38 साल का जो रिकॉर्ड है, एक बार BJP एक बार कांग्रेस, वो चेंज हो और वापस से भाजपा सरकार बनाए.